आई शपथ, सगळ्यांचा पोपट झाला. रूमवरच्या मित्राचं लग्न फिक्स झालं आणि सध्या केळवणची पद्धत खूप ट्रेंडिंगला आहे. मग म्हटलं आपण पण याचं केळवण केलं पाहिजे. ब्रो, खोटं नाही बोलत, पण घरी पण एवढे आयटम कोणी बनवत नसेल. तेवढे भारी आणि टेस्टी आयटम आमच्या रूमवरचे कुकर बनवतात. तुम्ही कोणती पण भाजी सांगाव, आम्ही ती बनवून दाखवू. आंब्याचा रस, बटाट्याची भाजी, डाळ भात, कुरडई पापड, बटाट्याचे आणि मिरचीचे भजे आणि अजून बरंच काही. लिटरली त्या किचन मध्ये एवढं गरम होत होतं ना, आम्हाला डायरेक्ट बेडरूमचा फॅन आणावा लागला. बिचारे लेडीज लोक रोज एवढा वेळ कसे काम करतात काय माहिती. कार्यक्रमाची शोभा वाढावी यासाठी थोडे फ्लावर्स आणि बलून्स आणले आणि गालफुगी नको व्हायला म्हणून बलून फुगवण्याची मशीन पण आणली बर का. बिलकुल रिक्स नेले का. हा बघा किती एक्साइटेड आहे, जसं काही याच लग्न जुळलंय. डेकोरेशन फायनल स्टेजला आलंच होतं की नवरदेवाची एंट्री झाली. आता आमच्याकडे हळद कुंकू कुठून येणार ना, मग बाजूच्या काकीकडून पूर्ण ताट बनवून घेतलं. मग एकदम प्रॉपर पद्धतीने औक्षण केलं, कारण याचं पण एक वेगळंच महत्व असतं. फायनली त्याला जेवायला बसवलं. त्याला जेवण खूप आवडलं, त्याने खूप दाबून खाल्लं. पण यार शेवटी एकच चुकी झाली. भेंडी त्या केळवणला केळीचे पानच आणायचे विसरले.